आदरणीय प्राचार्य सर, मान्यवर उपस्थिती, प्रिय शिक्षकवृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी अत्यंत अभिमानाने आणि थोड्याशा भावूक मनाने आपल्या सर्वांच्या लाडक्या मॅडम प्राध्यापक सौ संसुदी सुपर्णा गंगाधर मॅडम यांच्या जीवन प्रवासाबद्दल काही शब्द व्यक्त करणार आहे. 5 फेब्रुवारी 1966 रोजी जन्मलेल्या मॅडम यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा मेहनतीने आणि जिद्दीने पार केला आहे. तेव्हा आज आपण 5 फेब्रुवारी 1966 ते आजपर्यंत त्यांचा जीवनपट पाहणार आहोत. आज आपण ज्या व्यक्तिमत्वाचा गौरव करीत आहोत त्या मॅडम यांच्या आयुष्याच्या यशामागे एक समृद्ध शैक्षणिक आणि संस्कारक्षम परंपरा आहे. मॅडम यांना शिक्षणाचा आणि विद्वत्तेचा वारसा लाभला तो त्यांच्या पूज्य वडिलांकडून, प्राध्यापक विश्वनाथ दडगे सर यांच्याकडून. ते शिवाजी युनिव्हर्सिटी येथील शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये डीन म्हणून कार्यरत होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. तसेच त्यांनी सांगली जिल्ह्यातील SPS BEd कॉलेजमध्येही कार्य केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान केवळ अध्ययनापुरते मर्यादित नव्हते, तर संघटनात्मक पातळीवरही त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या. ते सुटामध्ये खजिनदार तसेच कार्यवाह म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि नेतृत्वामुळे त्यांनी शिक्षक चळवळीला बळ दिले. यानंतर मॅडम यांच्या जीवनप्रवासात त्यांना साथ लाभली त्यांचे पती डॉक्टर GS संसुदी यांची. डॉक्टर संसुदी हे MBBS MS पदवीधर असून ॲनाटॉमी या विषयात त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. सध्या ते TKDC वारणानगर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे ज्ञान, संशोधन वृत्ती आणि अध्यापन कौशल्य उल्लेखनीय आहे. या विद्वत्तेच्या परंपरेचा पुढील वारसा त्यांच्या कन्येनेही जपला आहे. त्यांनीही BDS ही पदवी संपादन केली असून सध्या त्या MDS करत आहेत. अशा प्रकारे 3 पिढ्यांमध्ये शिक्षण, विद्वत्ता आणि सेवाभावी परंपरा अखंडपणे पुढे जात आहे. खरोखरच हे कुटुंब म्हणजे ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्व यांचे सुंदर संगम आहे. यानंतर त्यांचा शैक्षणिक प्रवास पाहूया. 1981 साली त्यांनी SSC, 1983 साली HSC पूर्ण करून त्यांनी उच्च शिक्षणाची वाट निवडली. 1986 मध्ये BA हिंदी विषयामध्ये, 1988 मध्ये MA हिंदी विषयामध्ये आणि 1992 मध्ये MPhil पदवी A ग्रेडसह संपादन करून त्यांनी आपल्या ज्ञानसाधनेचा उच्चांक गाठला. त्यांचा अध्यापन प्रवास 1993 मध्ये सुरू झाला. सांगली व कोल्हापूर येथील विविध महाविद्यालयात सेवा बजावत त्यांनी 2004 पासून जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे आपले कार्य सुरू केले. 2006 पासून PG शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 22 वर्षांहून अधिक अध्यापन अनुभव असलेल्या मॅडम म्हणजे आमच्यासाठी केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या आमच्या मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि कधीकधी आईसारखी काळजी घेणाऱ्या व्यक्ती होत्या. मॅडमच्या वर्गात बसणे म्हणजे फक्त धडा शिकणे नव्हते, तर जीवन कसे जगावे, मूल्ये कशी जपावी आणि आत्मविश्वासाने पुढे कसे जावे हे शिकणे होते. त्यांनी बेसिक कॉम्प्युटर कोर्स पूर्ण करून आधुनिकतेशी जुळवून घेतले. विविध सेमिनार आणि कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन स्वतःला सतत समृद्ध केले. त्यांचा शांत स्वभाव, शिस्तप्रियता आणि विद्यार्थ्यांवरील प्रेम आम्हाला सदैव आठवत राहील. अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य त्यांनी उजळवले, अनेक स्वप्नांना दिशा दिली. आता आपण त्यांच्या शैक्षणिक व संशोधन कार्याचा आढावा घेऊया. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता. संशोधन लेख, प्रकाशन व कार्यशाळा यातही त्यांनी सहभाग नोंदवला. अभ्यासक्रम, मार्गदर्शन व शैक्षणिक योगदान यामध्येही त्या पुढे असायच्या. संशोधन कार्याचा एकूण आढावा पाहिला तर त्यांचे एकूण 50पेक्षा अधिक संशोधन लेख प्रसिद्ध झालेले आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. उच्च इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या जर्नलमध्येही त्यांची प्रकाशने आहेत. ISBN पुस्तकामध्ये अध्यायलेखन केलेले आहे. SJIF 5.54 आणि 6.91 निर्देशांक असलेली सुद्धा त्यांची प्रकाशने आहेत. स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरावरील अनेक सादरीकरणामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनामध्येही त्या अग्रेसर राहिल्या. त्यांच्या संशोधनाचे विषय भक्तिकालीन कविता आणि मानवी मूल्ये, हिंदी कविता में बदलते जीवन मूल्य, भारतीय जनतेचे आणि हिंदी कविता विषयक अनेक लेख प्रसिद्ध झाले. त्यानंतर अभ्यासक्रम व कार्यशाळा सहभागामध्ये राष्ट्रीय जर्नलमध्ये संशोधन लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. हिंदी उपन्यास
में चित्रित समस्याएं, आधुनिक साहित्य में बदलते मूल्य, राष्ट्रीय एकता और हिंदी कविता, ट्रू टू क्रेडिट पोस्ट ग्रॅज्युएट लेवल सहभाग, शॉर्ट टर्म कोर्सेस, BA2 कार्यशाळा, MA1 कार्यशाळा, BA3 पुनर्रचित पाठ्यक्रम कार्यशाळा इत्यादी विविध महाविद्यालयातील कार्यशाळांमध्ये त्यांनी योगदान दिले. त्यांचे राज्यस्तरावरील कार्यसुद्धा उल्लेखनीय आहे. संशोधन विषयाची विविधता यामध्ये आपण त्यांचा अभ्यास केला तर त्यांनी सर्व विषयाला आपले हातभार लावलेला आहे. भक्तिकालीन साहित्य, हिंदी आधुनिक साहित्य, सामाजिक परिवर्तन व मूल्य, हिंदी उपन्यास व कथा साहित्य, वैश्वीकरण आणि हिंदी अध्ययन, हिंदी उपन्यास में बदलते मूल्य, वैश्वीकरण आणि हिंदी उपन्यास, हिंदी कहानियों में भूमंडलीकरण का प्रभाव, भक्तिकालीन कविता में स्त्री विमर्श, आधुनिक गद्य साहित्य, 21वीं सदी का सामाजिक परिवेश. यानंतर 2016 साली UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनमार्फत त्यांना संशोधन प्रकल्प मंजूर झाला. त्याचा विषय होता 21वीं सदी के प्रथम दशक के हिंदी उपन्यास और उत्तर आधुनिकता. याचा अर्थ 21व्या शतकाच्या पहिल्या दशकातील हिंदी कादंबऱ्या आणि उत्तर आधुनिकता. हे संशोधन विषय हिंदी साहित्यातील 21व्या शतकाच्या पहिल्या दशकातील म्हणजे 2000 ते 2010 च्या कादंबऱ्यांचा अभ्यास करते आणि त्यामध्ये आढळणाऱ्या उत्तर आधुनिकतावादी प्रवाहाचे विश्लेषण करते. त्यानंतर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये त्यांनी शैक्षणिक सहभाग नोंदवला. तसेच विविध कार्यशाळा, परिषद, संगोष्ठी इत्यादीमध्ये सुद्धा आपला सहभाग नोंदवला. त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्य पाहायचे झाले तर राष्ट्रीय एकता व हिंदी कविता योगदान, सामाजिक परिवर्तन व साहित्यविषयक संशोधन, आधुनिक मूल्यांचा अभ्यास, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम रचना व मार्गदर्शन, तसेच संशोधनातील सातत्य या सर्व मुद्द्याला अनुसरून त्यांचे कार्य गौरव करण्यासारखेच आहे. आजच्या या सादरीकरणाचा समारोप करताना काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष मांडू इच्छिते. प्रथम, संबंधित संशोधन कार्यातून सातत्यपूर्ण संशोधन व शैक्षणिक योगदान स्पष्टपणे दिसून येते. विषयाची सखोलता, अभ्यासाची व्यापकता आणि संदर्भाचा योग्य वापर यामुळे हे संशोधन केवळ शैक्षणिक चौकटीत मर्यादित राहत नाही तर ज्ञान विस्ताराचे कार्य करते. दुसरे म्हणजे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सक्रिय सहभागामुळे संशोधनाला व्यापक व्यासपीठ मिळाले. विविध परिषदांमध्ये, चर्चासत्रांमध्ये आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यामुळे विचारांची देवाणघेवाण झाली आणि संशोधन अधिक समृद्ध झाले. तिसरे महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे हिंदी साहित्य व संशोधन क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य. उत्तर आधुनिक प्रवाह, समकालीन विचारसरणी आणि बदलत्या सामाजिक संदर्भांचा सखोल अभ्यास करून साहित्याला नवे परिमाण देण्याचे काम झाले आहे. याशिवाय भविष्यातील संशोधन दिशा देखील स्पष्ट होते. बदलत्या काळानुसार नव्या विषयांची निवड, आंतरशाखीय दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर भर देणे आवश्यक ठरेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन संशोधक प्रेरणा आणि मार्गदर्शन देणे. अनुभवी संशोधक म्हणून त्यांचे कार्य हे पुढील पिढीसाठी दिशादर्शक ठरेल. ज्ञानाची परंपरा पुढे नेण्याची हीच खरी गुरुदक्षिणा आहे. शेवटी एवढेच म्हणेन की हे संशोधन कार्य म्हणजे केवळ शैक्षणिक उपलब्धी नसून ज्ञानसेवेचा एक सुंदर प्रवास आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अनेक शिक्षक येतात, पण काही शिक्षक मनात कायमचे घर करून राहतात. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाचा गौरव करीत आहोत, ज्यांनी केवळ शिक्षण दिले नाही तर आयुष्य घडवले आहे. तर पाहूया आपण माजी विद्यार्थ्यांचे संदेश. नमस्कार, मी रोहन धर्मराज मामुलकर. सध्या दानोळे स्कूल, दानोळी, तालुका शिरोळ या ठिकाणी कार्यरत असून मी जयसिंगपूर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. सन 2012-13 पासून या विद्यालयात मी शिक्षण घेत होतो. त्यावेळी हिंदी विभागाच्या विभाग प्रमुख सौ संसुद्धी मॅडम ह्या आम्हाला शिकवण्यासाठी होत्या. मॅडमांची सेवानिवृत्ती सध्या आता आहे, त्याबद्दल मी तुमच्याशी बोलत आहे. मॅडम, तुमची शिस्त, तुमची प्रेमळ समजूत आणि तुमचा आत्मविश्वास आमच्या आयुष्याची शिदोरी आहे. आपले आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू देत. तसेच मॅडम, आपण आम्हाला फक्त विषय शिकवला नाही तर स्वप्न पाहायला शिकवले, अडचणीवर मात करायला शिकवले. तुम्हाला सेवानिवृत्तीच्या मॅडम हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम. मी अल्लाबख्श मुन्नाबाई मला आता सध्या टीचिंगच्या पिरियडमध्ये आहे. तर सध्या हा व्हिडिओ मी यासाठी करत आहे की माझा पूर्ण जे शिक्षण झाला
BA, MA, BEd. ह्या कालावधीमध्ये MA मी शिकत असताना जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर या ठिकाणी आमच्या जे मॅडम आहेत लाडक्या संसोदी मॅडम, त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम उद्या आयोजित करण्यात आला. तर संसोदी मॅडम हे आमच्यासाठी एक आदर्श शिक्षक, तसेच ते एक कधीही पण मनमिळावू व्यक्तिमत्व, शांत संयमी अशा स्वरूपाच्या होत्या. त्यांना आमच्यासाठी त्यांनी प्रत्येक सुखादुःखामध्ये साथ दिली. तसेच त्यांनी शिक्षण क्षेत्र सोडून आम्हाला आधार दिला आणि शिक्षक बनण्यासाठी जे प्रोत्साहन लागणार ते इथंपर्यंत आम्हाला इथंपर्यंत रुजू करून पाठवून दिले. त्याबद्दल त्यांची मी मनापासून आभारी आहे. तसंच त्यांनी त्याचा निरोप समारंभ होत आहे. तर निरोप समारंभासाठी मी एवढंच बोलेन की इथून गेलं म्हणजे शिक्षकाची भूमिका संपली असं नाही. आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही असंच आम्हाला पाठिंबा द्या आणि कायम तुमच्या ऋणी आहे. आणि एवढे बोलून मी सांगेन की तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. आदरणीय डॉक्टर संसोदी मैडम, आपको सादर शुभेच्छाएं. मैं पल्लवी पांडेचरी, शैक्षणिक वर्ष 2021-22 की आपकी छात्रा, हृदय से आपका आभार व्यक्त करती हूँ. आपने हमेशा मुझे स्नेह और धैर्य के साथ मार्गदर्शन किया है. आपने संदर्भ पुस्तक की जानकारी देकर विषय को सरल और सुंदर ढंग से समझाया है. मैडम, आपने हमें केवल पाठ्य पुस्तक का ज्ञान नहीं दिया बल्कि जीवन जीने की नई दिशाएं दिखाई. आपका धैर्य, आपका स्नेह, आपका मार्गदर्शन हमेशा हमें प्रेरित करता रहेगा. अपने हर विषय को इतना सरल बनाया कि पढ़ाई की कभी बोझ नहीं लगी. अपने संदर्भ पुस्तकों की जानकारी देकर हमें गहराई से सीखने की प्रेरणा दी. आपकी सकारात्मक सोच और विद्यार्थियों के प्रति वास्तव समर्पण सराहनीय है. आपके सेवानिवृत्ति के इस अवसर पर हम सभी आपको स्वस्थ, सुख और उज्जवल भविष्य की कामनाएं देते हैं. जाते जाते इतना ही बोलूंगी, ज्ञान की ज्योत जलाकर राह दिखाई आपने, ज्ञान की ज्योत जलाकर राह दिखाई आपने, अंधेरे में भी उम्मीद जगाई आपने. सेवा का यह सफर आज भले थम गया हो, सेवा का यह सफर भले आज थम गया हो, पर दिलों में आपका स्थान कभी कम ना हो, कभी कम ना हो, कभी कम ना हो. आदरणीय मॅडम, मान्यवर, उपस्थित आणि माझ्या सर्व स्वाध्यायी मित्रमैत्रिणींनो, आजचा हा क्षण आनंदाचा आहे, पण तितकाच भावूक करणारा आहे. कारण आपण अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांना केवळ शिक्षिका म्हणून नव्हे तर मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि जीवन दिशादर्शक म्हणून आमच्या आयुष्यात स्थान मिळवले. मॅडम, आपण आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान दिले नाही तर जीवनमूल्ये दिलीत, स्वप्न पाहण्याचे धाडस दिले आणि अपयशातही पुन्हा उभे राहण्याची ताकद दिली. आपल्या वर्गातील प्रत्येक तास हा शिकवणुकीपेक्षा जास्त आयुष्य समजून घेण्याचा प्रवास होता. आपली शिस्त, आपला संयम आणि विद्यार्थ्यांवरील निस्सीम प्रेम हे आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. आज आम्ही या उंचीवर आहोत, त्या यशाच्या पायाभरणीत तुमचा मोलाचा वाटा आहे. यासाठी आम्ही मनःपूर्वक कृतज्ञ आहोत. सेवानिवृत्ती म्हणजे केवळ एका अध्यायाचा शेवट नाही, तर नव्या सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. मॅडम, आपले पुढील आयुष्य निरोगी, आनंदी, समाधानाने आणि यशाने परिपूर्ण असो, हीच आमची मनापासून प्रार्थना. आपले आशीर्वाद सतत आमच्यावर राहू देत. आपण आम्हाला शिकवलेली मूल्ये आम्ही आयुष्यभर जपू, हेच आपल्यासाठी आमचे खरे गुरुदक्षिणा असेल. मनःपूर्वक धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा.